नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडीचं कूलंट कसं चेंज करायचं प्रॅक्टिकल बघणार आहेत आणि किती हजार किलोमीटरला आपल्याला चेंज करावं लागतं हे पूर्ण डिटेल सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरू करू. गाडी आहे हुंडाईची आवरा. मोस्टली गाडीला ग्रीन कलरचं कूलंट येते, ह्या गाडीला रेड कलरचं कूलंट येते. मी घेतलेलं आहे TVS कंपनीचं कूलंट. हे 1 लिटरचं कॅन आहे. मी 2 लिटरचं घेतलं आहे. बाकी 3 लिटर पाणी टाकायचं आहे. व्हिडिओ स्पॉन्सर नाही, मी पर्सनली माझ्या स्विफ्ट डिझायरला हेच कूलंट वापरतो. तर फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो, आपल्याला चेक करायचं आहे की गाडी थंड आहे का नाही. गाडी थंड असेल तरच कॅप ओपन करायची आहे. गाडी जर गरम असली तर कॅप आपल्याला ओपन करायची नाही, कारण त्यामध्ये गॅस असतो आणि ते गरम असल्यामुळे गॅस उडतो. तर मित्रांनो, कूलंट चेंज करताना ही काळजी आपण घ्या. कूलंट ड्रेन करण्यासाठी सगळ्यात आधी कॅप ओपन करत आहे. त्यानंतर रेडिएटरच्या खाली ड्रेन कॅप असते, ती कॅप आपल्याला ओपन करायची आहे, जसं की व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, ही ड्रेन कॅप आहे. आता मी ड्रेन कॅप ओपन